हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, द्वेष सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना। वा, छान। आता आपण सर्वांनी प्रार्थना इतकी सुंदर म्हटली, परंतु यानंतर आपल्या कल्पना आहे की आपला जसं वाळवी, एखादी वाळवी लाकडाला पोखरत असते, त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या वातावरणामध्ये एक राक्षस आहे। तो राक्षस पूर्ण आपल्या जीवनाला पोखरत आहे किंवा आपलं जीवन बर्बाद कसं करत आहे, तेच आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ऐसे जहरीले तथ्य जो आप नहीं जानते होंगे। तंबाकू एक प्रकार का पदार्थ है जिसे नशे के लिए बीड़ी, सिगरेट, गुटखा, जर्दा, खैनी, हुक्का, चिलम आदि के रूप में लिया जाता है। तंबाकू कानूनी तौर पर बिकने वाला एकमात्र ऐसा पदार्थ है जिसका सेवन करने से दुनिया में लगभग हर 6 सेकंड में एक व्यक्ति की मौत हो जाती है। भारत की 35% आबादी किसी न किसी रूप में तंबाकू का सेवन करती है। WHO की एक रिपोर्ट के अनुसार भारत के 48% पुरुष और 20% महिलाएं तंबाकू का सेवन करती हैं। भारत में तंबाकू का सेवन करने वाले 60% लोग सुबह उठने के आधे घंटे के भीतर ही तंबाकू का सेवन करते हैं। भारत में लोग औसतन 17 साल की उम्र में ही तंबाकू का सेवन करना शुरू कर देते हैं, जबकि 28% महिलाएं 15 साल की उम्र में ही तंबाकू का सेवन शुरू कर देती हैं। भारत में 16 करोड़ लोग धुआं रहित तंबाकू का सेवन करते हैं और इनमें से ज्यादातर लोग तंबाकू को चबाते हैं, जैसे कि गुटखा, जर्दा, खैनी आदि। भारत में हर रोज 6000 बच्चे तंबाकू सेवन की शुरुआत करते हैं। दुनिया में हर साल तंबाकू का सेवन करने से 60 लाख लोग मरते हैं और इन 60 लाख लोगों में से 10 लाख लोग भारत के होते हैं। इसका मतलब है कि हर दिन भारत में 3500 मौतें तंबाकू का सेवन करने से होती है। भारत में 40% कैंसर के मामले तंबाकू का सेवन करने के कारण होते हैं। या ठिकाणी आपण पाहत आहोत की या गचगंधारी या भयानक राक्षसाने आपले अक्राळ विक्राळ रूप या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारे आपलं साम्राज्य पूर्ण परिसरामध्ये, पूर्ण देशामध्ये पसरवलंय। आणि अशा प्रकारे हे साम्राज्य किंवा जे दुष्परिणाम आहे ते आपण आपल्या शाळेमार्फत समाजापर्यंत, परिसरामध्ये, तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर नेणार आहोत। या राक्षसाचे जे दुष्परिणाम आहे, जे वाईट दोष किंवा जे भयानक असे या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसत आहेत, हे आपण आपल्या समाजापर्यंत न्यायचे आहे।
कशाला बसलाय? थोडं चक्कर बसला, वगैरे टाइम बसला. यायची. टाइम कसला बसतोय जरा. घरी चला. मी येतोय तर तू पुढे हो. काहीतरी पाणी शिंपडलं. काय आजी तू आता मग व्हिडिओ कसं दाखवलेलं नको त्या मुलीला सरांनी मीनाला शेवटी नाही दाखवायला पाहिजे होती ना. मीना खूप घाबरली रे. तुम्ही ते गप्पा काय करता सफाई करा. अरे नाही जरा इकडे बघ. काय अरे राष्ट्रपती उगाच सरांनी गोष्टी सांगितली. त्यांचा मीनाला चक्कर आली. दाखवलं नसतं तसं झालंच नसतं. हो ना. असं दाखवलं असतं तर असं झालंच नसतं. आईचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते आम्हाला. ऋतिका इकडे ये गं. काय झालं गं? अगं मीनाची तब्येत कशी आहे? बरी आहे. आता सरांनी गोळी दिली. सरांनी त्या राक्षसाबद्दल सांगितलेली खरं असेल का गं? आपण त्या राक्षसाबद्दल आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे. हो सांगितलं पाहिजे. आताच आपण या ठिकाणी माझी मराठी या काव्याचं या कवितेचं आदर्श वाचन केलं आहे. यानंतर या काव्यातील प्रत्येक जो आशय आहे, ज्या आशयाच्या ज्या ओळी आहेत त्याचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या कवितेच्या जे कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी यांनी या कवितेमध्ये मराठी भाषेची थोरवी तिचं महत्व सांगितलं आहे. बाळ मीना, मी मगापासून पाहतोय काय झालं? मगापासून तुझं लक्ष नाहीये तर लक्ष दे पुस्तकाकडे. त्यानंतर आताच आपण कवितेचा भावार्थ या ठिकाणी पाहिला. फळ्यावर मी काही कठीण शब्द लिहिले आहेत, ते त्यांचे शब्दार्थ सगळ्यांनी लिहून घ्यायचे. लिहून घेते ना सर्वजण? मीना, तुझा अजून एकही शब्द लिहून झालेला नाही बाळ. कांचनाचे मोल कधी कधी चांदणे शीतल. काय वर्णावी थोरवी माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझी भाषा माझी आई अर्थ भावना ना देई. माझी भाषा माझी आई अर्थ भावना ना देई. तिच्या राहावे ऋणात हो नये उतराई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझ्या मराठीची ओवी. माझ्या मराठीची ओवी. मीना, तुला मगापासून मी पाहतोय संपूर्ण आपण ह्या चालू तासामध्ये तुझं लक्षच नाही. सर
काय नेमकं झालंय काय तुला? सर चुकलं, सॉरी. सॉरी ठीक आहे. बघा तुला दोनदा तीनदा मी सांगतोय तुझं लक्ष नाहीये. आपण थोड्याच वेळापूर्वी जेवणाच्या सुट्टी आधी एक फिल्म पाहिली, त्याचा तर परिणाम तुझ्यावर होत नाही ना. तू तुझ्या आधी पालकांना वगैरे घेऊन ये. मला नेमकं तुझ्या घरची परिस्थिती जाणून घ्यायची आहे. हा एक साथ पेट सावधान, एक साथ पेट विश्राम, एक साथ पेट सावधान, एक साथ वंदे मातरम केले तयार. एक साथ वंदे मातरम सुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं. एक वेफर्स द्या. एक बस बस. तुला अगं हा, आपल्या शाळेमध्ये कोणता तरी व्हिडिओ दाखवले असे म्हणतात. अगं हा, तो व्हिडिओ बघून मीनाला चक्कर आली. कोणता व्हिडिओ असणार तो? तंबाखूमुळे परिणाम होतात हा व्हिडिओ दाखवला आहे. बाबा हे असं करू नका, तुमच्या जीवाला धोका आहे याच्यामुळे. हे बघा आम्हाला शाळेमध्ये काय दाखवलं. ऐसे जहरीले तथ्य जो आप नहीं जानते होंगे। तंबाकू एक प्रकार का पदार्थ है जिसे नशे के लिए बीड़ी, सिगरेट, गुटखा, जर्दा, खैनी, हुक्का, चिलम आदि के रूप में लिया जाता है। तंबाकू कानूनी तौर पर बिकने वाला एकमात्र ऐसा पदार्थ है जिसका सेवन करने से दुनिया में लगभग हर 6 सेकंड में एक व्यक्ति की मौत हो जाती है। भारत की 35% आबादी किसी न किसी हम रोज 50 नए मरीज देख रहे हैं। महीने में करीब 1000, 80 से 90% बघा यांची तोंड बघा, तंबाखू खाऊन कशी झाली. ये मुकेश की कहानी है। मी मुद्दा म्हणून तुमच्या फोन मध्ये व्हिडिओ डाउनलोड केले. अफसोस मुकेश बच नहीं सका। 24 साल का था। खैनी, पान, गुटखा, पान मसाला। असं करू नका. ठीक आहे ठीक आहे, आजपासून मी ते सोडून देतो. आम्हाला तुम्ही हवेत बाबा, हे आजपासून सोडून टाका तुम्ही. ठीक आहे, आजपासून मी सोडून देतो. हा चालेल.